तुला हे माहितीये का आजचं जेवण सावित्री आत्याने केलं होतं? तुझं हे बोलणं ऐकून तिला किती वाईट वाटलं असेल याचा विचार केलास? पण दादा मला माहिती आहे, पण पारूच्या हातची चव ना कुठल्याच जेवणाला येत नाही. अँड इट्स अ फॅक्ट. खरं तेच बोललो ना, म्हणून मी वाईट. आणि मला सांग, तुला तरी आवडलं का रे आजचं जेवण? प्रीतम, जे ताटात येतं ना ते पूर्ण अन्न म्हणून आपण समाधानाने खायचं असतं. ठीक आहे ना, पारू नव्हती तर एक वेगळी टेस्ट ट्राय करायला मिळाली असं समजायचं. सगळे दिवस सारखे नसतात. उद्या पारू निघून गेली तर काय करणार आहे? दादा, उद्याचं उद्या बघू. हा, पण आज या घरात पारूच्या मेहनतीची व्हॅल्यू होत नाहीये, त्याचं काय? बघ, बाकीचे लोक तिच्याशी जसं वागतात ना ते मला अजिबात पटत नाही. आणि आईला पण आजचं जेवण नसेल आवडलं. हा, फक्त पारूला खाली दाखवायचं ना म्हणून ते आवडलं बोलली असं. प्रीतम, आई असा विचार करेल असं वाटतं तुला? उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलू नकोस. दादा, मी तुला बघ, मी तुला सांगतोय ना असंच झालंय. हॅलो हॅलो काका. काका, आदित्य, तुला आराम करायला सांगितलंयस, इथे काम काय करत बसलायस तू? आई, मी डॉक्टरांना बोलवलंय, त्यांना चेक करू दे. कशाला? काही मेजर नाहीये. ते मी ठरवतो. बघू दे तरी मला आधी काय झालंय. हळूहळू. हा लेप कोणी लावलाय? डॉक्टरांनी बरोबर नस पकडली. आता पारूचं काही खरं नाही. आमच्या घरात काम करते पारू, तिने लावलाय. काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे हा लेप नको होता का लावायला? हा, त्याच्यामुळेच झालं असणार. मी सांगते ना डॉक्टर, त्या मुलीला ना सतत मध्ये मध्ये शहाणपणा करायची सवय लागली आहे. ती ना स्वतःला तर डॉक्टर समजायला लागलीये. काहीतरी अघोरी उपाय करत होती आदित्यवर. ज्यावेळी तिने तो लेप लावायला घेतला ना आदित्यला, तेव्हाच माझ्या मनात शंकेचं झुरळ चुकचुकलं. जुरळ? पाल पाल असते ती. पाल पाल आणि पायाचा काय संबंध? हो, म्हणजे शंकेची पाल चुकचुकती, जुरळ नाही. तेच ते. हा सगळा घोळ त्या पारूनी घातलाय ना, मी तिला बोलवून आणते. नको मॅडम, त्याची काही गरज नाही. हा, जर तुम्ही तिचं कौतुक करणार असाल तर तिला बोलवायला माझी काय हरकत नाही. ऍक्च्युअली आदित्य सरांना ताप यायला होता आणि ज्या पद्धतीनं हे लागलंय ते पाहता त्यांच्या पायाला सूजही यायला हवी होती. पण हा जो लेप लावलाय त्याच्यामुळे आदित्य सरांना तापही आला नाही आणि पायाची सूजही कमी झाली. ही मुलगी पारू पारू, या पारूला आयुर्वेदातील ज्ञान दिसतंय. तिनं ज्या प्रकारे उपचार केलेत ते अतिशय योग्य आहेत. शी बाई, मी ठरवते वेगळं आणि घडतं काहीतरी वेगळंच. मला वाटलं होतं आता अहिल्या वहिनींच्या शिव्या खायला मिळणार त्या पारूला आणि माझे कान तृप्त होणार, पण कसलं काय. आदित्य सरांना लेप तर लावला, काढा बी द्यायला पाहिजे होता. म्हणजे कसं आदित्य सरांना लवकर बरं वाटलं असतं. किती पाय दुखतोय त्यांचं काय माहिती, काय बी कळना झालंय. डॉक्टर आल्याशिवाय काय बी कळणार नाही. हे पेन किलर्स हे आदित्य सरांना द्या आणि जर गरज लागली तरच द्या. त्यांनी आदित्य सर लवकर बरे होतील. ओके, ठीक आहे, येतो मी. चला मी येतो. आलो. पारूकडून तो लेप बनवून आणू का? आणते. ए थांब, काय गरज नाहीये त्या लेपची आपल्याला. ज्या मुलीने बहिणींना न सांगता विचारता या घरची नोकरी सोडली त्या मुलीची माफी बहिणी मागणार? तिच्या समोर त्या झोपणार? नाही जमणार. आपण ना या डॉक्टरांपेक्षा चांगला डॉक्टर बोलू आणि
नाही गरज आपल्याला त्या पारूच्या लेप बीपची कशाची. हं? हो ना वहिनी. तुम्ही मालक असाल म्हणून तुम्ही आमच्याशी कसं बी वागाल, कसं बी बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ असं अजिबात नाही. मला सुद्धा तुमच्या भाषेत उत्तर देता येतं. हो, काही गरज नाहीये. त्या शेवटी पारूच्याच ट्रीटमेंटमुळे बरं वाटलं आणि आई ओरडल्यामुळे तीच इथे नाहीये. पारू रोज जास्वंदाचं फूल काय घेऊन येतेस तू न चुकता. त्या फुलासोबत छान गोड स्माइली घेऊन येतेस तू पारू. पारू पारू तुझी सिम्प्लिसिटी, तुझं समजून उमजून बोलणं सगळं मिस करतो यार मी. पारूला भेटलं पाहिजे लवकरात लवकर. तिची समजूत काढून तिला परत घरी आणलं पाहिजे. आय एम शुअर ती पण तिच्या देवी आईला मिस करत असणार. आताही ती याचाच विचार करते.